मालेगाव जोडगे परिसरातील व तालुक्यातील गेल्या 15 दिवसांपासून भुरटे चोरांनी धुमाकूळ घातला आहे व घरफोडी, मोटरसायकल चोर, मोबाईल चोर व शेती साहित्य, वस्तू व गुरांचा आदी चोरींचा प्रकार वाढला आहे। चोरट्यांची गावामधील नागरिकांवर गोळीबार करण्यापर्यंत मजल गेलेली आहे। याचा तालुका पोलिसांनी या चोरांचा तत्काळ बंदोबस्त करावा या मागणीचे निवेदन माननीय नामदार दादाजी भुसे, उपविभागीय पोलीस अधीक्षक उपविभागीय नितीन गणापुरे यांना याबाबतचे निवेदन ग्रामस्थांतर्फे देण्यात आले। नमस्कार, मी झोडगे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथून आम्ही मालेगाव तालुका पोलीस पोस्ट व उपविभागीय अधिकारी DYSP यांना आम्ही सर्व झोडग्यातील स्थानिक नागरिकांमार्फत व परिसरातील कंदाणे, आस्ताने, गुगाळ, पळाजारे आदी गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमार्फत DYSP साहेबांना आम्ही निवेदन सादर केलं की झोडगी व परिसरात दिवसांदिवस खूप चोरींचं प्रमाण वाढलेलं आहे। याच्यामुळे काही लोकांच्या जीवितांनाही धोका आहे। याचा कारणास्तव आम्ही DYSP साहेबांशी चर्चा केली निवेदनाद्वारे की साहेबांनी याविषयी लवकरात लवकर गांभीर्याने बंदोबस्त चोरांचा करावा, अन्यथा गावावर परिसरात वेगळा दिवस उगेल अशी भीती या परिसरात निर्माण झालेली आहे। तरी सर्व SP साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही 2 दिवसात झोडग्यात मीटिंग घेऊ आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही चोरांचा छडा लावण्यात मदत करू असे त्यांनी आम्हाला आश्वासन केलं। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी समाधान हनुमंत बोरकर, राहणार कंदाणे। माझ्या इथे 28/12/2023 या दिवशी रात्री ठीक 12 ते 3 दरम्यान 4-5 बकऱ्या आणि गावातून काही 7-8 बकऱ्या म्हणजे टोटल 11-12 बकऱ्या गावातनं गेलेल्या आहेत। नमस्कार, जोडगा आणि जोडगे परिसरातील खेड्यांवरती आणि गावावरती बऱ्याच प्रमाणात आता चोरीचं प्रमाण वाढलं आहे। मागच्या 1-2-4 दिवसापूर्वी गावात एक स्थानिक कट्ट्यावरनं सुद्धा एक फायरिंग करून चोरीचा प्रकार झाला। तत्व एक इसम होता की ज्याच्या शारीरिक इजा पण त्याला झाली आहे। परवाच्या तारखेला कंदाण्या गावामध्ये एक 10 ते 15 जे दुग्धपालन शेळी वगैरे होत्या त्याच्या चोरी वगैरे झाली आणि गावात अशा घरफोडीचं प्रमाण जे वाढलं आहे। तर आज आम्ही स्थानिक गावातील पदाधिकारी मिळून DYSP श्री नितीनजी गणपुरे साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं आलो होतो। आमची या निवेदनामार्फत एकच विनंती असेल की त्यांनी त्वरित तिथे एक रात्रीची पेट्रोलिंग आणि एक बंदोबस्ताचा एक कायमस्वरूपी व्यवस्था करावी, त्यामुळे हे चोरीचं प्रमाण होणार नाही। आता या बांधवाच्या ज्या शेळ्या गेल्यात, एका शेळीची स्थानिक किंमत जर 10 ते 15 हजार रुपये म्हटली तर जो 1,00,000, 1,25,000, 1,50,000 खर्च त्याचं जे नुकसान आहे आणि जी जीवितहानी होती ती खूप यापासून टाळण्यासाठी आज आम्ही निवेदन दिलं। यावर सर म्हटलं की आज उद्यामध्ये आम्ही स्थानिक लेवलला मीटिंग घेऊ आणि पुढची ॲक्शन घेऊ। तर मलाही आपल्या न्यूज चॅनलच्या मार्फत कळवतो मी सर्वांना की तुम्ही स्थानिकांनी सुद्धा सतर्क राहा, कार्यरत राहा असं साहेबांनी आदेश दिले आहेत। बघू आता यावर कसा मार्ग निघतो। नमस्कार, मी सोमनाथ सोनवणे जोडगा येथून बोलतोय। तर सध्या आमच्या माळमाथ्या परिसरात चोरट्यांचा खूपच धुमाकूळ चालू आहे। त्याच्यात माझी बुलेट त्यांनी चोरण्याचा प्रयत्न केला। त्या बुलेटचा आवाज येऊ नये म्हणून त्यांनी सर्व्हिस रोडपर्यंत लोटत घेऊन चालले होते, पण स्थानिक आमच्या कॉलनीचा वॉचमन लावल्यामुळे माझी बुलेट तशीच राहिली। पण अशा प्रकारे बऱ्याचशा मोटरसायकली याच्या अगोदरही चोरी गेल्या, त्यानंतर बी गेल्या। मग तो चोर सापडल्यावर त्याला सजा होते का नाही होते किंवा त्याचं प्रमाण वाढण्यासाठी स्थानिक साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी त्या चोरांवर, आणि तो आळा बसण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी यासाठी साहेबांना निवेदन दिलंय। साहेबांनी 2 दिवसात किंवा 1 दिवसात मीटिंग लावून आणि स्थानिक तरुणांमार्फत आपण ती जनजागृती करून आणि सर्वांनी सुरक्षित राहण्यासाठी मी आवाहन करतोय। कोणी म्हणजे इस्माला त्रास होऊ नये असं वागण्यात यावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।